तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. हे बघ गीता, सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट म्हणजे हा गैरसमज मनातनं काढून टाक की व्रत केल्यावर जादूची कांडी फिरवावी तशा तुझ्या समस्या संपून जातील. पण मग ही व्रत करायची तरी कशासाठी? अगं, प्रयत्न करताना संघर्ष, अपयश, अपमान या खाच खळग्यांना भिवून आपण प्रयत्न सोडून देऊ नयेत यासाठी. मनाला उभारी मिळावी म्हणून ही व्रत करायची. कसलं व्रत आहे ग आजी? अगं, वैभव लक्ष्मीचं व्रत. ए आजी, ह्या व्रताच्या मागे एखादी कथा असेल ना ग? सांगते हा. पण मन्या, अगं हे व्रत तसं अलीकडच्या काळात निर्माण झालेलं आहे ना, त्यामुळे त्याची कथा सुद्धा अलीकडच्याच काळातली आहे. ओके ओके, सांग ना. सांगते हा. गीता, तू पण ऐक हो. हो हो. एका मोठ्या शहरात शीला नावाची एक अतिशय भाविक तरुण स्त्री राहत होती. तिचा पती रमेश हा मोठा इमानदार माणूस होता. पण त्यांच्या सुखी संसाराला एक दिवस कोणाची तरी दृष्ट लागली. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी रमेशला त्याच्या मित्रांनी हळूहळू व्यसनाच्या मार्गाला लावलं. अगं, ह्या व्यसनापायी रमेशची नोकरी गेली, घरदार अगदी लुटलं गेलं. शेजारी पाजारी, मित्र नातलग कुणी त्याला दारात उभे करेनसे झाले. आणि शीला, तिची अवस्था तर काय सांगावी. दैना झाली हो बिचारीची. नवऱ्यानं सुद्धा अगदी पुरतं लुटलं बघ. खाण्यापिण्याची सुद्धा भ्रांत पडली.
सुखा समाधानानं संसार करणारी शीला अगदी देशोधडीला लागली. नशिबाला दोष देत घरात बसून राहिली. शिला, ए शिला, पैसे दे मला थोडे. दारू प्यायला ना? मी काही करीन, तू कोण विचारणार मला? अहो बायकोय मी तुमची लग्नाची. दारू, सट्टा, जुगार, मटका या सगळ्यांनी तुम्हाला पोखरून टाकले. अहो जरा आठवा, किती सुखात होतो आपण हे सगळं काही नसताना. ए शहाणपणा नको शिकवू मला. पैसे दे. विष खायला सुद्धा पैसे नाहीयेत माझ्याकडे. सगळे ओरबाडून नेलेत. कुठून आणू होता? ते मला माहित नाही. तुझा दागिना मोड एखादा. हो शपथेवर सांगते, या मंगळसूत्राशिवाय एकही दागिना नाहीये आता माझ्या अंगावर. मग मंगळसूत्र दे. हो, मी मेले तरी तुमच्या हाती लागू देणार नाही ते. आधी लागण्यात काय अर्थ नाही. जातो मी. शिला, ए शिला. कोण? मला नाही ओळखलंस? नाही. कशी ग तू विसराळू? अगं पलीकडच्या गल्लीतल्या महालक्ष्मी मातेच्या देवळात तू जात होतीस ना, तिथं आपली भेट व्हायची बघ. मला नीटसं आठवत नाही. गेल्या कित्येक दिवसात मला तिकडे जायला जमलंच नाही. क्षमा करा. शिला, तुझं मन शुद्ध आहे, पण तुझ्या घराची ही काय अवस्था झाली आहे ग? रडू नकोस बरं. अगं सुखदुःखाचे फेरे हे आयुष्यात यायचेच. त्यांना घाबरून गुडघ्यात का मान घालून बसायचे असते? हे बघ, तू महालक्ष्मीची मोठी भक्त आहेस. तू महालक्ष्मी मातेचं व्रत का नाही करत? कुठलं व्रत? मला सांगा, मी नक्की करेन. मुली, हे व्रत अतिशय सोपं आहे. त्याला वरदलक्ष्मी किंवा वैभव लक्ष्मी व्रत असंही म्हणतात. मावशी, मला या व्रताचा विधी सांगाल? हो तर ऐक. हे व्रत दर शुक्रवारी करतात. व्रत करणाऱ्यानं स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. दिवसभर मनातल्या मनात जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा मंत्रजप करीत राहावा. संध्याकाळी एका पाटावर पूर्वेला तोंड करून बसायचं आणि समोर पूजा मांडायची. हो, एका पाटावर स्वच्छ धुतलेलं वस्त्र अंथरून त्यावर मुठभर तांदूळ पसरावेत. हो. मग त्यावर एक कलश ठेवून त्या कलशावर वाटीत एक सोन्याचा दागिना ठेवावा. सोन्याचा दागिना? आणि सोन्याचा दागिना नसेल तर? अगं मग एखादी चांदीची वस्तू, किंवा तीही नसेल तर रुपयाचं नाणं ठेवावं. हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करावी. सोबत श्रीयंत्राची पण पूजा करावी. श्रीयंत्राची? लक्ष्मी मातेला श्रीयंत्र फार फार प्रिय आहे. या श्रीयंत्राची लक्ष्मी मातेच्या चित्राची आणि दागिन्याची लाल फूल वाहून पूजा करावी. बरं. गोडाचा नैवेद्य दाखवावा. बायकांना पूजेला बोलावून प्रसाद वाटावा. मग आरती करून दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जित करावी. हे व्रत तू मनोभावे केलंस तर तुझं मनोवांछित पूर्ण होईल. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या. सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर स्वामिनी सारी पुणे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जरूर भेट द्या. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी
अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी. स्वामिनी, विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.